नमस्कार ॲस्परंट्स, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण UPSC आणि MPSC राज्यसेवा न्यू पॅटर्ननुसार कसं प्रिपेअर करायचं याची स्ट्रॅटेजी सिरीज सुरुवात केली आहे. या स्ट्रॅटेजी सिरीजचं हे दुसरं लेक्चर आहे. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं हाऊ टू प्रिपेअर फॉर द UPSC आणि MPSC राज्यसेवा एक्झाम न्यू पॅटर्न. म्हणजे ह्या स्ट्रॅटेजी सिरीजचा हा 0 बेस म्हणू शकता तुम्ही किंवा फर्स्ट व्हिडिओज म्हणू शकतात. याच्यात आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथड काय ते बघितलेलं होतं आणि यामध्ये आपण फक्त डिस्कस केलं होतं की ॲक्च्युली जी आपण स्ट्रॅटेजी ठरवणार आहोत, स्ट्रॅटेजी ठरवत असताना आपला जो एंड गोल आहे तो आपण एंड गोल लक्षात ठेवला पाहिजे आणि एंड गोल लक्षात ठेवूनच आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी असली पाहिजे, जेणेकरून स्ट्रॅटेजी प्रॅक्टिकल पण राहील, इफेक्टिव्ह पण राहील आणि तुम्हाला रिझल्ट पण देईल. तर तुम्ही मागचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज कृपया करून तुम्ही तो मागचा व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून ह्या व्हिडिओमध्ये जे आपण स्ट्रॅटेजीच्या बाबतीत डिस्कस करणार आहोत ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लक्षात येईल. तर चला आजचा आपण स्टार्ट करूया. मागच्या याच्यात आपण फक्त 0th लेक्चर किंवा आपण फर्स्ट लेक्चर होतं आणि त्याच्यानंतर आपण एंड गोल लक्षात घेतला. तर आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की ह्या एक्झामिनेशनचं जे नेचर आणि स्ट्रक्चर आहे ते कसं आहे. आता MPSC स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशनने जो न्यू पॅटर्न आहे आणि 2025 पासून लागू होणार आहे, त्यांनी जो सिलेबस आहे MPSCने तो UPSC कडून इन्स्पायर होऊनच घेतलेला आहे. म्हणून आपण काय केलं, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जी UPSC म्हणजे MPSCचं जर प्रिपरेशन केलं तुम्ही UPSCला पण अपिअर होऊ शकतात. मग जे MPSC आणि UPSCसाठी ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या कॉमन गोष्टी आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी डिफरन्सेस आहेत स्पेसिफिकली MPSC स्टेट सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशनसाठी त्या ठिकाणी मी तो डिफरन्स जो असणार आहे तो नमूद करून देणार आहे. आता जर पहिल्या सेक्शनमध्ये आपण बघितलं तर प्लॅन ऑफ द एक्झामिनेशन, जसं कमिशनने म्हटले की 2 सक्सेसिव्ह स्टेजेसमध्ये काय ही एक्झाम कंडक्ट केली जाईल आणि आपल्या सोयीनुसार आपण त्याला 3 स्टेजेस म्हणतो. 3 स्टेजेस म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि पर्सनॅलिटी किंवा इंटरव्ह्यू टेस्ट. आता या ठिकाणी यांनी काय केले, 2 सक्सेसिव्ह स्टेजेस म्हणजे एक पहिली स्टेज ज्याचे मार्क ग्राह्य धरले जाणार नाही आणि दुसरी स्टेज की ज्याचे मार्क ग्राह्य धरले जातील आणि ज्याचे मार्क ग्राह्य धरले जातात त्याच्यामध्ये मेन एक्झामिनेशन आणि पर्सनॅलिटी टेस्ट असे दोघी आहेत. मग आपल्या सिम्प्लिसिटी आपण याच्या 3 स्टेजेस कन्सिडर करणार आहोत, प्रिलिम्स, मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट. मग आता जी प्रिलिम्स एक्झामिनेशन आहे तर प्रिलिम्स एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन्स आहेत, 400 मार्क्सची आहेत. मग याच्यामध्ये 2 पेपर्स येतात, GS त्याच्यानंतर GS2. त्या GS2ला आपण आपल्या सिम्प्लिफाईड वेमध्ये CSAT म्हणतो, तो पण क्वालिफाईंग नेचरचा आहे. आता प्रिलिमिनरी स्टेजचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स फायनल सिलेक्शनमध्ये कन्सिडर होणार आहेत का नाही, पण ही स्टेज काय करणार आहे ते स्क्रीनिंग टेस्ट आहे. म्हणजे हिला क्वालिफाय केल्यानंतरच कॅन्डिडेट जो असेल तो मेन एक्झामिनेशनला अपिअर होऊ शकतो किंवा मेन एक्झामिनेशन देऊ शकतो. आता हे सिमिलर आहेत UPSC साठी सुद्धा आणि MPSC साठी सुद्धा ही सिमिलर थिंग आहे. आता याच्यामध्ये मग महत्त्वाचं काय, मग यांनी हे कितीच वॅकन्सीच्या पट्टीत म्हणजे 12 ते 13 पट्टीत काय करतात. सपोज 2023 किंवा 24ला अंदाजे जर समजा 1000 वॅकन्सीज असतील तर मग 1000 वॅकन्सीज असतील तर मग 1000च्या 10 ते 12 पट आणि त्याच्यामध्ये कास्टचा क्रायटेरिया वगैरे डिसाईड करून प्रिलिम्समधले काय होते ते स्क्रीनिंग होईल आणि जवळपास 10 ते 12,000 मुलं काय होतील ते मेनसाठी अपिअर होतील. हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर प्रिलिम्समध्ये काय आहे, प्रिलिम्समध्ये जो CSAT जनरल स्टडीज पेपर सेकंड आहे त्याच्यामध्ये काय आहे की 33% मार्क्स आहेत ते सिक्युअर करायला पाहिजे. म्हणजे 200 मार्क्सचा CSATचा पेपर होतो, CSATमध्ये किती असली पाहिजे, 66 मार्क्स मिनिमम. ते 66 मार्क्स असल्यानंतर तो फक्त क्वालिफाय झाला आणि मग उरलेला तो GS1चा पेपर असणार. त्या GS1च्या पेपरवर काय ठरणार आहे, कॅन्डिडेटचा कट ऑफ ठरणार आहे. आता या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण आहे. मग निगेटिव्ह मार्किंग काय, 4 ऑप्शन्स दिलेले असतात. त्या 4 ऑप्शन्स जर कॅन्डिडेटने करेक्ट आन्सर चूज केलं तर त्याला मार्क अलोकेट होतात आणि जर रॉंग आन्सर चूज केलं तर त्याचे मार्क जे पॉझिटिव्ह मार्क त्याला मिळालेले असतात त्याच्यातून डिडक्ट होतात. मग आता याच्यामध्ये किती मार्क डिडक्ट होतात, UPSC प्रिलिम्समध्ये 0.33 म्हणजे एका क्वेश्चनसाठी म्हणजे 1/3 मार्क जे असतात एका मार्कसाठी 0.33. मग ते 1/3 मार्क जे असतील ना तर मग त्याच्यामधून ते डिडक्ट होतात. आता MPSCच्या बाबतीत जर बघितलं तर MPSCच्या बाबतीत काय आहे तर प्रिलिम्समध्ये जे काही आहेत जर जे निगेटिव्ह मार्किंग आहे ती निगेटिव्ह मार्किंग फक्त काय 1/4 आहे. इथे UPSCमध्ये 1/3 आहे आणि MPSC जर बघितलं तर MPSCमध्ये 1/4 आहे. एवढाच डिफरन्स आपल्याला फक्त इथं लक्षात ठेवायचा आहे. आता कॅन्डिडेटने समजा त्यांना जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्सच्या रोमध्ये जर त्यांनी 2 ऑप्शन्स फिल केले तर ते आन्सर रॉंग कन्सिडर केलं जाईल, इरिस्पेक्टिव्ह. ते 2 बबल जे तुम्ही फिल केले त्याच्यापैकी एक बरोबर जरी असलं तरी ते काय केलं जाईल तर रॉंग कन्सिडर केलं जाईल. म्हणून एका क्वेश्चनसाठी जे तुम्ही आन्सर मार्क करणार आहे ते एकाच बबलमध्ये केलेलं पाहिजे. आणि जर क्वेश्चन तुम्ही लेफ्ट केला म्हणजे जर त्याला आन्सर नाही केलं तर त्याचे मार्क डिडक्ट होणार आहे का नाही, तर त्याचे मार्क डिडक्ट होणार नाही.
मग आता मेन्स एक्झामिनेशन आणि पर्सनॅलिटी टेस्ट. आता ही प्रिलिम जी झाली ही ऑब्जेक्टिव्ह नेचरची झाली, स्क्रीनिंग टेस्ट झाली. आता मेन एक्झामिनेशन जी आहे ती रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे एसे टाईप, म्हणजे वर्णनात्मक स्वरूपात काय लिहायचे कॅन्डिडेटला आन्सर लिहायचे आहेत. आणि पर्सनॅलिटी टेस्ट जर बघितली, इट इज अ कम्युनिकेशन मोडमध्ये, म्हणजे डिस्कशन होणार आहे इंटरव्ह्यू पॅनलसोबत. ते काही प्रश्न विचारतील, कॅन्डिडेट त्याचे आन्सर्स देणार आहे आणि त्या बेसिसवर त्याचं असेसमेंट केलं जाईल. आता पुन्हा जर मेन्स एक्झामिनेशनमध्ये बघितले तर ते मेन्स एक्झामिनेशनमध्ये 9 पेपर असतात. 9 पेपरमध्ये जे 2 पेपर असतात लँग्वेजचे ते क्वालिफाईंग नेचरचे आहेत. त्याच्यामध्ये फक्त काय की 25% मार्क कॅन्डिडेटने सिक्युअर करायला पाहिजे. आणि जे मार्क्स ज्याच्यासाठी मध्ये कन्सिडर करणार आहेत त्याच्यामध्ये आहे इन अबाउट 7 पेपर जे असतात. ते 7 पेपरमध्ये जे कॅन्डिडेट मार्क्स सिक्युअर करणार आहेत त्याचं जे कन्सिडरेशन ते फायनल मेरिट लिस्टमध्ये केलं जाईल. आता आणि जे मेन्स जी असेल ते 1750 गुणांसाठी आणि जी पर्सनॅलिटी टेस्ट असेल ती पर्सनॅलिटी टेस्ट 275 गुणांसाठी. आणि कॅन्डिडेट्सने प्रिलिम्स पास झाला, त्याची स्क्रीनिंग टेस्ट झाली, त्यानंतर तो मेन्सला अपियर होईल. आणि मेन्सला गेल्यानंतर त्यामध्ये जो मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया ठरवला जाईल, कट ऑफ ठरवला जाईल कमिशनकडून. तर त्या बेसिसवर जो कॅन्डिडेट तो कट ऑफ क्रॉस करेल त्याला इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्टला तो व्यक्ती अपियर होऊ शकेल. आणि फायनल सिलेक्शनमध्ये काय आहे तर मेन्स आणि इंटरव्ह्यू या दोघींचे मार्क्स आहेत ते कंबाईनली कन्सिडर केले जातील. त्याच बेसिसवर कॅन्डिडेटला काय मिळणार आहे, त्याची सर्व्हिस मिळणार आहे, पोस्ट मिळणार आहे, त्याची रँक डिसाईड होणार आहे. तर मग आता हा जो पार्ट होता हा सिम्पल होता, म्हणजे जे आपण पहिल्या याच्यामध्ये त्यांची बघितलं की प्लॅन ऑफ द एक्झामिनेशन 3 स्टेजेसमध्ये होत आहेत. प्रत्येकाचे मार्किंग पॅटर्न जे असेल ते सेम आहे, फक्त प्रिलिम्समध्ये जे निगेटिव्ह मार्किंग्स होत आहेत तर UPSCमध्ये 1/3 आहे आणि MPSC राज्यसेवेमध्ये काय आहे तर 1/4 जे आहे तर 1/4 मार्क्स डिडक्ट केले जातात. त्याच्यानंतर जर पुन्हा बघितलं आपण तर जे स्कीम अँड सब्जेक्ट्स ऑफ द प्रिलिम्स अँड मेन एक्झामिनेशन, आता जो सिलेबस असणार तो सिलेबस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पण आपण फक्त काय बघायचे, ही स्कीम जी असेल एक्झामिनेशन ते स्कीम बघायचे. आता प्रिलिम्स एक्झामिनेशन काय, इट विल कंप्राइज द 2 पेपर्स 200 मार्क, म्हणजे GS1 GS2. GS1 मध्ये पूर्ण तुमचे 7 सब्जेक्ट दिलेले आहेत ते कन्सिडर होतात, इन्क्लुडिंग तुमचं करंट अफेअर्स पासून तर जे सायन्स जनरल सायन्स असेल तुमचं आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल तिथपर्यंत त्याचे सिलेबसमध्ये दिलेले टॉपिक्स. आणि त्याच्यानंतर GS2 म्हणजे त्याला आपल्या सिम्प्लिफाईड वेमध्ये पण CSAT म्हणतो, ते पण किती मार्कसाठी असणार तर 200. म्हणजे एकूण जी स्टेज आहे प्रिलिम्स एक्झामिनेशन ती 400 मार्क्ससाठी आहे. ठीक, प्रत्येक पेपर जो आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये आणि प्रत्येक पेपर हा 2 तासामध्ये कंडक्ट म्हणजे तुम्हाला अपियर व्हायचं आहे, 2 तास तुम्हाला टाइम दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर 1/3 आहे. आणि जो क्वालिफाईंग नेचर आहे म्हणजे CSATचा जो पेपर आहे किंवा जनरल स्टडीज सेकंड पेपर आहे त्याच्यामध्ये कॅन्डिडेटला किती मार्क मिळवायचे तर 33% मार्क्स गेन करायचे. आता मेन एक्झामिनेशनमध्ये पुन्हा जे लँग्वेजचे क्वालिफाईंग पेपर तर ते पेपर 1 मध्ये UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय आहे, जे 8 शेड्यूल दिलेलं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याच्यात जे 22 लँग्वेजेस दिलेले आहेत तर 22 लँग्वेजेसपैकी एक लँग्वेज चूज करायची आहे. आणि जो सेकंड पेपर म्हणजे पेपर B होणार आहे तो इंग्लिशमध्ये असणार आहे, म्हणजे तो इंग्लिशचा असणार आहे. आणि हे दोघी किती मार्क्स कॅरी करतात तर 300. यामध्ये कॅन्डिडेटला काय करायचं आहे 25% मार्क्स सिक्युअर करायचे. म्हणजे जर 25% ऑफ म्हणजे 25% जर कन्सिडर केलं तर 75 मार्क्स. म्हणजे जो लँग्वेज त्यांनी मदर टंग चूज केलेला असेल, समजा 22nd कॉन्स्टिट्यूशन 18th जो स्केड्यूल आहे 8 स्केड्यूलमध्ये जे 22 लँग्वेजेस आहेत त्यापैकी जो कॅन्डिडेट चूज करणार आहे त्यापैकी त्याला काय सिक्युअर करायचे 75 मार्क्स. आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये पण 75 मार्क्स यामध्ये कव्हर करायचे. आता जर पुन्हा याचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाहीये, फक्त काय महत्त्वाचं आहे की कॅन्डिडेटने हे पेपर क्वालिफाय केले पाहिजे. जर हे पेपर क्वालिफाय केले तरच कॅन्डिडेटचा रिझल्ट लागेल, नाही तर कॅन्डिडेटचा रिझल्ट लागणारच नाही, म्हणजे त्याचे मार्क्स शो होणार नाही. मग आता यामध्ये मग जर ज्याच्यामध्ये ज्या पेपर्सचे मार्क्स कन्सिडर केले जातात ते एकूण किती आहेत तर 7 पेपर्स आहेत. मग पहिला एसेचा येतो तो मार्क्स कॅरी करतो 250. त्याच्यानंतर पेपर सेकंड आणि आपल्यासाठी GS1 येतो, म्हणून GS1 मध्ये तो पण 250 मार्क्ससाठी. पेपर 3 ज्याच्यामध्ये GS2 येतो तो 250 मार्क्ससाठी. पेपर 4 ज्याच्यामध्ये GS3 येतो तो आहे 250 मार्क्ससाठी. पेपर 5 त्याच्यामध्ये GS4 येतो, मग त्याच्यामध्ये तो पण 250 मार्क्ससाठी. आणि एक ऑप्शनल कॅन्डिडेटला चूज करावा लागतो, त्याची लिस्ट कमिशनने दिलेली आहे, UPSCने पण दिलेली आहे आणि MPSCने पण दिलेली. त्यापैकी कॅन्डिडेटला एक पेपर चूज करावा लागतो आणि त्या एक पेपरचे म्हणजे एक ऑप्शनल सब्जेक्ट चूज करावा लागतो आणि त्या एक ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर होतात. मग पेपर 6 जो असेल तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टचा पेपर 1 आणि पेपर 7 जो आहे तो आहे ऑप्शनल सब्जेक्टचा पेपर 2. ते पण सगळे जे मार्क्स म्हणजे क्वेश्चन पेपर्स आहेत
पेपर फर्स्टपासून ते पेपर 7पर्यंत हे इक्वल वेटेज कॅरी करतात 250 मार्क्स. आणि मग याच्यामध्ये जर बघितलं जी मेन्स एक्झामिनेशन होती ही टोटल 750 मार्क्सची होती. याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट 275 मार्क्स आणि त्याची जी ग्रँड टोटल होती ती 2025 म्हणजे 2025 मार्काला ही पूर्ण तुमची जी काही मेन्स आणि प्लस पर्सनॅलिटी टेस्टची एक्झाम आहे ती वेटेज कॅरी करते. आता 2025 हे जे काही आहे याच्यापैकी तुम्ही किती मार्क्स सिक्युअर करतात त्या बेसिसवर कॅन्डिडेटचे रँक, पोस्ट आणि UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचं जे कॅडर वगैरे असेल ते डिसाईड होतं. आता जसं सांगितलं की कॅन्डिडेटला एक ऑप्शनल सब्जेक्ट जो असेल तो चूज करावा लागतो UPSCने दिल्याप्रमाणे. ही इन्फॉर्मेशन आपण डिस्कस केलेली की क्वालिफाईंग नेचरची आहे आणि कॅन्डिडेटला मिनिमम 25% मार्क जे असतील तर मार्क्स त्याला सिक्युअर करावे लागणार आहेत. आता UPSCच्या कंटेक्समध्ये काय सांगितलं त्यांनी की पेपर जो ए आहे म्हणजे ज्याच्यामध्ये त्याला आपण मदर टंग रिलेटेड म्हणू शकतो, जे कॅन्डिडेटला चूज करावं लागतं. मग ते पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी मग ते कुठल्या कॉन्टेक्समध्ये हिअरिंग इम्पेअरमेंट सब कॅटेगरीमध्ये जर त्यांच्या एज्युकेशन बोर्डने त्यांना सेकंड किंवा थर्ड लँग्वेज कोर्स पासून जर एक्झेम्प्ट केलं असेल तर अशा कॅन्डिडेट्सला पेपर ए देणे बंधनकारक नाही. ही UPSCच्या कॉन्टेक्समध्ये आहे. पण याच्यासाठी कॅन्डिडेटला काय करावं लागेल ते प्रूफ आयोगासमोर किंवा कमिशन समोर सबमिट करावं लागेल. आता ह्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. मग UPSCच्या कॉन्टेक्समध्ये बघितलं तर त्यांनी लँग्वेज आणि स्क्रिप्ट दिले. म्हणजे कॅन्डिडेटला मेन्स एक्झामिनेशनमध्ये जी लँग्वेज चूज करायची आहे म्हणजे कुठल्या लँग्वेजमध्ये ते मेन्सचा पेपर देऊ शकतात ती लँग्वेज आणि त्या लँग्वेजच्या संदर्भातली स्क्रिप्ट जी असेल ती स्क्रिप्ट दिलेली आहे. आपण महाराष्ट्राच्या कॉन्टेक्समध्ये जर बघितलं तर पुन्हा मराठी आणि देवनागरी म्हणजे कॅन्डिडेट मराठी लँग्वेज चूज करू शकतात मेन्ससाठी आणि त्यांना जे आन्सर लिहावं लागेल ते देवनागरी लिपी जी आपण मराठीत लिहित असतो याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि लिस्ट ऑफ जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते लिस्ट ऑफ द ऑप्शनल सब्जेक्ट यामध्ये मेन्शन केलेले आहेत. नियर अबाउट याच्यात जर बघितलं तर 26 दिलेले आहेत. UPSCच्या कॉन्टेक्समध्ये लिटरेचर ऑफ एनी वन ऑफ द फॉलोइंग लँग्वेजेस मग हे जे काही आहेत ते या एवढ्या लँग्वेजेस त्यांनी मेन्शन केल्या आहेत. आणि याच्यापैकी म्हणजे 23 लँग्वेजेस आहेत. 22 लँग्वेजेस ज्या 8th शेड्यूलमध्ये दिलेल्या आहेत आणि इंग्लिश कारण की मेन्शन केलेले नाही 8th शेड्यूलमध्ये आणि मराठी. पण आता हे झालं UPSCच्या कॉन्टेक्समध्ये. आता पुन्हा मग किती झालेलं आहे याचं की प्रत्येक पेपर जो असेल तो एसे टाईप किंवा कन्व्हेन्शनल म्हणजे वर्णनात्मक स्वरूपाचा आहे. प्रत्येक पेपर काय असणार आहे तर 3 hours ड्युरेशनसाठी असणार आहे. आणि कॅन्डिडेटला चॉईस काय आहे की ते 8th शेड्यूलमध्ये ज्या काही 22 लँग्वेजेस दिलेल्या आहेत आणि ज्या अबोव मेन्शन केलेल्या होत्या त्यापैकी कुठली एक लँग्वेज ते काय करू शकतात मेन्स एक्झामिनेशनसाठी चूज करू शकतात. आणि UPSCने अजून एक सूट दिलेली आहे कॅन्डिडेट्सला मागच्या 2-4 वर्षापासून. ती म्हणजे सपोज जर कॅन्डिडेटचं मीडियम पेपर म्हणजे जे फर्स्टपासून ते 5thपर्यंत म्हणजे ज्याच्यामध्ये एसेपासून ते एथिक्सच्या पेपरपर्यंत जर कॅन्डिडेटला उत्तर हे मराठीत लिहायची असतील आणि ऑप्शनल हा जर इंग्लिशमध्ये लिहायचा असेल तर ते चालेल, पण नॉट व्हाईस वर्सा. म्हणजेच काय आहे की कॅन्डिडेट काय आहे की त्याच्या रिजनल लँग्वेजमध्ये GSचे पेपर लिहू शकतो आणि ऑप्शनल पेपर हा इंग्लिशमध्ये लिहू शकतो. या ठिकाणी म्हटलेलं आहे ऑप्शनल पेपर इन इंग्लिश इफ द कॅन्डिडेट्स ऑप्ट टू राईट पेपर 1 to 5th एक्सेप्ट द क्वालिफाईंग लँग्वेजेस पेपर. म्हणजे जे लँग्वेजचे पेपर त्या ज्या लँग्वेजमध्ये ते असतील त्याच लँग्वेजमध्ये ते काय करावं लागणार आहे तर द्यावे लागणार आहे. हे UPSCच्या कॉन्टेक्समध्ये आहे. पुन्हा याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की काही रिजनल लँग्वेजेसमध्ये उत्तर लिहित असताना नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन टर्मिनॉलॉजीज येतात. अशा टेक्निकल वर्डसाठी त्या रिजनल लँग्वेजमध्ये वर्ड सापडत नाही. तर अशा कॉन्टेक्समध्ये जर कॅन्डिडेटने इंग्लिशचा जो कॉन्टेक्स्ट असेल तो वर्ड असेल कीवर्ड तो जर त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये लिहिला त्याला ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि त्याचंच मराठीमध्ये किंवा रिजनल लँग्वेजमध्ये त्याचं लिहिलं तर ते तो शब्दाचं ते ग्राह्य धरलं जातं. पण याला एक्सेप्शन म्हणजे काय की डायरेक्टली तर कॅन्डिडेट दुसऱ्या म्हणजे मीडियम मराठी दिले आणि इंग्लिशचा तो डायरेक्ट अनुवाद मराठीत लिहितं जसं ब्रॅकेट आपलं SMS मध्ये वगैरे लिहिलं जातं तसं चालणार नाही. त्याच्यासाठी पेनल्टी वगैरे असणार आहे. ठीक आहे. आता हे इम्पॉर्टंट पुन्हा त्याच्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे की कॅन्डिडेटने त्याची आयडेंटिटी रिव्हील होण्यासाठी कुठलेही मार्क, आयडेंटिटी मार्क किंवा इररिलेव्हंट गोष्टी जर त्याच्या आन्सर कॉपीवर वगैरे लिहिल्या तर त्याला काय होणार आहे की निगेटिव्ह मार्किंग असेल. किंवा काही कॉन्टेक्समध्ये जर लक्षात आलं की हे डेलिबरेटली केलं गेलेलं आहे तर अशा वेळेस त्याची कॉपी ही रिजेक्ट सुद्धा केली जाऊ शकते. म्हणजे पेपर चेक पण नाही होणार आणि त्यांचा रिझल्ट म्हणजे ऑब्व्हियसली पेपर चेक नाही होणार तर त्यांना मार्कही नाही मिळणार. जर ह्या ज्या ग्रेव किंवा माल प्रॅक्टिसेस आहेत ते कॅन्डिडेटने ह्या माल प्रॅक्टिसेस करायला हव्या पाहिजे तर अवॉइड करायला पाहिजे. आणि पुन्हा UPSCच्या कॉन्टेक्समध्ये जे क्वेश्चन पेपर्स असतील त्या फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतील. म्हणजे इंग्लिशमध्ये असेल आणि त्याचा हिंदीमध्ये अनुवाद केलेला असेल, रिजनल लँग्वेजेसमध्ये नाही.
आता हे जनरल इन्स्ट्रक्शन फॉर प्रिलिम्स ॲज वेल एज मेन्समध्ये जाण्याच्या अगोदर आता हे आपण बघितलं UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये. एक नजर आपण काय करूया या ठिकाणी MPSCचा जो सिलेबस असेल किंवा MPSCचं जे स्ट्रक्चर त्याच्यावर पण आपण घेऊया. मग आता प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये बघितलं आपण पुन्हा तेच सेम. आता आपल्या साईटवर जर तुम्ही आले तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय येईल की मेन्स एक्झामिनेशनचे जे स्ट्रक्चर आहे ते त्याच्यामध्ये लक्षात येईल. मग आता राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन स्कीमनुसार काय आहे त्याच्यामध्ये मुलाखत व व्यक्तिमत्व तपासणे याच्यामध्ये हे 275 गुणांसाठी आणि लेखी परीक्षा 1750 गुणांसाठी, म्हणजे एकूण टोटल गुण किती होणार आहे तर 2025. मग याच्यामध्ये UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघितलं त्यांचा जो पेपर लँग्वेजचा होता त्याच्यामध्ये कुठलीही मदर टंग रिलेटेड जी लँग्वेज आहे ती चूज करता येत होती. महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यसेवेसाठी आपल्याला काय तर मराठी विषय चूज करणे हा अनिवार्यच आहे आणि त्याची लेवल काय असणार आहे तर 10वी. UPSCमध्ये पण 10वीच्याच लेवलला किंवा मेट्रिक्युलेशन लेवलला. त्याचं माध्यम पण काय मराठीच असणार आहे, कालावधी 3 तासात असणार आहे आणि 25% गुण त्याच्यामध्ये प्राप्त असणार आहे. म्हणजे 300 पैकी 75 गुण काय करावं लागेल कॅन्डिडेटला सिक्युअर करावं लागतील. पेपर सेकंड हा इंग्रजीचाच असणार आहे. पुन्हा गुण 300 मार्क्स. त्याचा जो लेवल असणार पेपरचा तो 10वीच्या लेवलला. त्याच्यामुळे कॅन्डिडेट जे इंग्रजीला घाबरतात तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही इथपर्यंत जर आलेले आहात, तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर तुम्ही 10वी पास केलेली, म्हणजे तुम्हाला तेवढं इंग्लिश येतं. मग माध्यम इंग्रजी आहे, कालावधी 3 तासाचा आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आता जे पेपर्सचे मार्क्स हे म्हणजे रँकसाठी कन्सिडर केले जातील तर ते कुठले आहेत तर पेपर 3 याच्यामध्ये निबंध किती मार्क कॅरी करतात 250. त्यांचा जो दर्जा असणार तो पदवीचा आहे. पुन्हा पेपर 4 जे असेल तर सामान्य अध्ययन 250 गुणांसाठी असणार आहे. पुन्हा पेपर जर आपण 5th बघितला तर सामान्य अध्ययन 250 गुण. पेपर 6 जो असणार आहे तर सामान्य अध्ययन 3 म्हणजे GS 3 250 मार्कांसाठी. पेपर 7 जो असणार तो सामान्य अध्ययन 4 म्हणजे एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड तर तो असेल 250 मार्कांसाठी. MPSCमध्ये सुद्धा कॅन्डिडेटला काय आहे तर एक ऑप्शनल विषय जो आहे तो निवडायचा आहे. त्या एक ऑप्शनल विषयाचे 2 पेपर्स असतील आणि त्याची जी म्हणजे पात्रता असणार आहे ती पदवीच्या लेवलची असणार. 250 आणि 250 मार्क्स त्याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येकाचा टाइम किती आहे तर 3 तास. हे कंपल्सरी आहे आणि वर्णनात्मक किंवा पारंपरिक स्वरूपाचे. आता लँग्वेजच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की पेपर 3 ते 7 साठी म्हणजे हा जो पेपर 3 आहे म्हणजे निबंधापासून तर ऑप्शनल पेपरपर्यंत तर कॅन्डिडेटला उत्तरे जी आहेत त्या मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. आता जसं UPSCमध्ये त्यांनी मेन्शन केले की ऑप्शनल इंग्लिशमधून देऊ शकतात आणि GS पेपर मराठीतून देऊ शकतात. तशी कंडिशन MPSCमध्ये अजून अवेलेबल आहे का तर याबाबत अजून संदिग्धता आहे, म्हणजे अजून काहीच क्लॅरिटी नाही आहे. पण आता आपण समजा धरून चालू की कॅन्डिडेट कुठलंही जे मीडियम निवडणार आहे तर ते पेपर 3 पासून ते पेपर 9 पर्यंत ते एकाच मीडियममध्ये देतील. म्हणजे एक तर तुम्ही मराठीत लिहू शकतात किंवा इंग्रजीमध्ये लिहू शकतात. आता काही जे ऑप्शनल सब्जेक्ट आता UPSCने जसे प्रोव्हाइड केले तसेच MPSCने पण प्रोव्हाइड केले. तर MPSCने प्रत्येकाच्या ऑप्शनलच्या समोर लिहून दिलेले आहे की ते इंग्रजीत दिलं जाऊ शकतं, मराठीत दिलं जाऊ शकतं का फक्त इंग्रजीत दिलं जाऊ शकतं का फक्त मराठीत दिलं जाऊ शकतं. तर फॉर एक्झाम्पल जर मराठी वाङ्मय किंवा मराठी लिटरेचर हा जर सब्जेक्ट घेतला तर ऑब्व्हियसली याचं उत्तर तुम्ही इंग्लिशमध्ये नाही लिहू शकत, याचं तुम्हाला मराठीतच लिहावं लागेल. तर त्या पद्धतीने आहे. मग ज्यावेळेस आपण सिलेबस बघणार आहोत त्यावेळेस ते समजावून सांगितलं जाईल. जर मग आता कॅन्डिडेटनी जर वरच्या गोष्टीनं काय केलं त्यांचं जर पालन नाही केलं तर त्यांचे जे म्हणजे माध्यमांचं जर पालन नाही केलं त्यांचं मूल्यमापन करता येणार नाही, म्हणजे केलं नाही जाणार. तुम्ही मराठी मेन्शन केलं आहे, लिहितात, खूप सारे सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये आहे तर तसं चालणार नाही. मग त्याच्यामुळे ते काय अनधिकृत कन्सिडर केलं जाईल. तसं याच्यात त्यांनी मेन्शन केले प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील. जसं UPSCमध्ये इंग्रजीत क्वेश्चन असेल आणि इंग्रजीचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन असेल, तसंच जर MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय असणार आहे तर क्वेश्चन हा इंग्लिशमध्ये असेल आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये असेल. पण मग त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स कुठले आहे भाषा प्रश्नपत्रिका म्हणजे मराठी साहित्य आणि इंग्रजी साहित्य असेल किंवा मग याच्यामध्ये जर जो सब्जेक्ट मेन्शन केलेला असेल तर त्याचं ट्रान्सलेशन नाही दिलेलं असणार. हा पॅटर्न इम्पॉर्टंट आहे. आता इथे समजण्यामध्ये आपल्याला काय लागलं पहिले स्कीम ऑफ द एक्झामिनेशन आपण लक्षात घेऊन घेतली, प्लॅन ऑफ द एक्झामिनेशन पण झाले. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आपल्याला की जनरल इन्स्ट्रक्शन जे आहेत कॅन्डिडेटसाठी आणि खास करून हे आपल्याला मेन्ससाठी जे इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता राज्यसेवेने असले जे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत ना ते अजून दिलेले नाहीत. तर आपण जे बघणार आहोत जनरल इन्स्ट्रक्शन्स हे UPSCने जे दिलेले आहेत ते बघत आहोत. UPSCने दिलेले जे जनरल इन्स्ट्रक्शन्स आपण लक्षात घेतले त्याचा फायदा आपल्याला MPSCमध्ये राज्यसेवेमध्ये नवीन पॅटर्ननुसार हमखास होणार आहे. तर आता याच्यात लक्ष देण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत, एक म्हणजे ज्याच्यात त्यांनी मेन्शन केलेले कॅन्डिडेटची जी हँडरायटिंग आहे ना ती इझिली रिडेबल असली पाहिजे. त्याच्यानंतर जर
हँडरायटिंग व्यवस्थित नसली, म्हणजे ते व्यवस्थित वाचता नाही आले, तर त्याच्यामधून काय केलं जाईल, तुम्हाला जे चांगले मार्क मिळणार म्हणजे पॉझिटिव्ह मार्क मिळणार, त्याच्यातून काही मार्क काय केले जातील तर डिडक्ट केले जातील. पुन्हा जे मार्क्स दिले जाणार आहेत कॅन्डिडेटला ते कशासाठी देणार आहे, फक्त तुमचं जे वरवरचं नॉलेज असणार आहे ते वरवरच्या नॉलेजेससाठी दिलं जाणार नाही, तर त्याच्यामध्ये जे इनडेप्थ अनालिसिस असणार आहे, म्हणजे क्वेश्चनच्या डिमांडनुसार तुम्ही जे आन्सर लिहिणार आहात ते टू द पॉईंट असलं पाहिजे आणि जेवढी डेप्थ त्याच्यामध्ये रिक्वायर्ड आहे तेवढं जर तुम्ही आन्सर लिहिलं व्यवस्थित तर त्याच्यामध्ये काय असणार आहे तर मार्क दिले जातील. आता ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी वगैरे बघूया त्यावेळेस लक्षात येईल हे नेमकं सुपरफिशियल नॉलेज कसं असते, कॅन्डिडेट काही वेळेस आन्सर कसं लिहितात, ते एक्झामिनरला कसं अपील होत नाही, तर ह्या गोष्टी त्या सेक्शनमध्ये येतील. पण म्हणजेच तुम्हाला लक्षात करायचं आहे की तुम्हाला एक वेल एज्युकेटेड पर्सन जसा आन्सर लिहू शकतो किंवा व्यवस्थित तो आन्सर लिहिणार त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं, वेग आन्सर लिहायचं नाही. आता मार्क्सची जी अलोकेट केलं जाणार आहे किंवा एक्झामिनर ज्यावेळेस तुमची कॉपी इव्हॅल्युएट करतोय तर इव्हॅल्युएट करत असताना त्याला एक्सपेक्ट काय आहे की तुम्ही जे आन्सर देणार आहे ते ऑर्डरली फॅशनमध्ये दिलं पाहिजे. ऑर्डरली फॅशन म्हणजे काय, उत्तर लिहित असताना ज्या क्रमांकाचं म्हणजे जो पॉईंट अति महत्त्वाचा आहे तो पहिले आला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाचा आला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी तुम्ही जो पॉईंट लिहिणार आहात किंवा आर्ग्युमेंट लिहिणार आहात तो गौण असला म्हणजे रिलेटेड असेल, पण त्या कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर त्याचं महत्त्व त्या आन्सरमध्ये किंवा त्या सेक्शनमध्ये कमी असलं पाहिजे. म्हणजे याला म्हटलं गेलं ऑर्डरली. इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन म्हणजे तुम्हाला जे म्हणायचंय ते बीटिंग अराउंड द बुश नाही करायचंय, जे विचारलंय ते डायरेक्टली लिहायचंय आणि डायरेक्टली लिहित असताना पण तुम्हाला जे म्हणायचंय ते त्याच्यामधून कन्व्हे झालं पाहिजे. त्याच्यामुळे हे जे 3-4 शब्द आहेत ना हे आन्सर रायटिंगसाठी आपल्याला फार इम्पॉर्टंट ठरणार आहे. म्हणजे ऑर्डरली, इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन कंबाईन विथ द ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स इन ऑल सब्जेक्ट्स ऑफ द एक्झामिनेशन. म्हणजे तुम्ही जेही आन्सर लिहिणार आहात त्याच्यामध्ये एक्झामिनरला काय एक्सपेक्ट आहे की तुम्ही तुमचे थॉट्स किंवा आन्सर एक्सप्रेस करत असताना जेवढ्या कमीत कमी शब्दात कराल तेवढं चांगलं आहे, पण ते कमीत कमी शब्द ज्यावेळेस तुम्ही कराल ते पण सेल्फ एक्सप्लेनेटरी असलं पाहिजे आणि तुम्हाला जे कन्व्हे करायचं आहे ते वाचनाला समजलं पाहिजे. त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे, क्रेडिट विल बी गिव्हन फॉर द ऑर्डरली, इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन कंबाईन विथ द ड्यू इकॉनॉमी ऑफ द वर्ड्स इन ऑल सब्जेक्ट्स ऑफ द एक्झामिनेशन, हा पॉईंट फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हँडरायटिंगचा जो पार्ट आहे तो हँडरायटिंगचा पार्ट पण तो इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की कुठेही क्वेश्चन पेपरमध्ये कुठले युनिट्स जर रिक्वायर्ड असतील तर ते SI युनिट्स काय केले जातील, कन्सिडर केले जातील. त्याच्यानंतर जे काही कॅन्डिडेट्स नंबरिंग वगैरे देणार आहेत त्यांनी 1 2 3 या टाईपचे जे नंबरिंग्स आहेत त्यात याच्यामध्ये दिलं गेलं पाहिजे. आता हे कॅल्क्युलेटर संदर्भात सहसा कोणी कॅल्क्युलेटर यूज करत नाही, त्याच्यात त्यांनी सांगितलं की नॉन प्रोग्रामेबल टाईप ऑफ कॅल्क्युलेटर्स यूज करू शकतात डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म ऑफ द एक्झामिनेशनमध्ये, ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनमध्ये नाही. आता मेन एक्झामिनेशन, आता जे मेन एक्झामिनेशनची जी काही डिमांड आहे ना ती मेन एक्झामिनेशनची डिमांड नेमकी काय आहे कमिशनला, मग त्याच्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आता त्यांनी काय आहे की मेन एक्झामिनेशन का कंडक्ट केली जाते की ते काय असेस करते, तर कॅन्डिडेटचे ओव्हरऑल इंटेलेक्च्युअल ट्रेट्स अँड डेप्थ ऑफ द अंडरस्टँडिंग रादर दॅन मेअरली द रेंज ऑफ इन्फॉर्मेशन अँड मेमरी. जसं पहिल्या याच्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जे सुपरफिशियल नॉलेज आहे ना तर मार्क्स सुपरफिशियल नॉलेजला नाही दिले जाणार. तर मग आन्सर जे विचारलं जाईल की तुम्ही आन्सर द्याल तर त्यामधून काय रिफ्लेक्ट झाले पाहिजे, intellectual traits and depth of understanding of candidates rather than the merely range of their information and memory. म्हणजे जे विचारले ते तुम्ही सांगत आहात का नाही आणि जे सांगत आहात ते किती मुद्देसूद लिहित आहेत आणि मुद्देसूद लिहित असताना त्याला तुम्ही सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट्स म्हणजे सपोर्टिव्ह फॅक्ट देत आहेत का नाही, या गोष्टी त्याच्यामध्ये काय होतात इन्क्लूड होतात. म्हणजे तुमचे जे इंटेलेक्च्युअल ट्रेट्स आहेत ते त्याच्यातून होतील. त्याच्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन असणार आहे, तुमचं जे लिहिण्याची पद्धत असणार आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ज्या ट्रेट्स आहेत त्या ट्रेट्स काय होतात तर रिफ्लेक्ट होत जातात. आता जो क्वेश्चन पेपर सेट केला जाणार आहे तर त्याचं नेचर किंवा स्टँडर्ड कसं असणार आहे, तर नेचर अँड स्टँडर्ड ऑफ द क्वेश्चन पेपर इन जनरल स्टडीज पेपर 2nd to 5th विल बी सच दॅट वेल एज्युकेटेड पर्सन विल बी एबल टू आन्सर देम विदाउट एनी स्पेशलाइज स्टडीज. म्हणजे कमिशनचं काय एक्सपेक्टेड आहे, पर्सन जो असणार किंवा कॅन्डिडेट असणार हा वेल रेड असला पाहिजे आणि लिहित असताना तुम्हाला कसं लिहिलं पाहिजे, जो वेल एज्युकेटेड पर्सन आहे. आता हिची जी डिफिनेशन आहे वेल एज्युकेटेड पर्सन म्हणजे काय, ना याच्यामध्ये UPSCने काय डिफाईन केलेलं आहे ना MPSCने काय डिफाईन केलेलं आहे. मग थोडक्यात आपण आपल्या लेवलला समजून घ्यायचं की वेल एज्युकेटेड पर्सन काय असला पाहिजे. तर मग आता याच्यामध्ये पूर्ण झालं, म्हणजे याचा अर्थ असा नाही की वेल एज्युकेटेड पर्सन म्हणजे तुम्हाला स्टडी करण्याची गरज नाही, स्टडी करावाच लागतो आणि त्याच्यावरच उत्तर लिहिले जातात आणि तरच मार्क मिळतात, नाही तर मार्क्स मिळत नाही. मग आता याच्यामध्ये क्वेश्चनचे टेस्ट काय करतायत, तर टेस्ट करत असताना काय करणार तर कॅन्डिडेट जनरल अवेअरनेस ऑफ व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स, म्हणजे तुमची डायव्हर्सिटी किती आहे अंडरस्टँडिंगची आणि त्या डायव्हर्सिटी सोबतच जी मिनिमम रिक्वायर्ड डेप्थ आहे ती आहे का नाही.
आणि कुठले सब्जेक्ट्स जे सिव्हिल सर्व्हिसेसशी रिलेटेड आहे, म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे सब्जेक्ट्स दिलेले आहेत ते सगळे सब्जेक्ट्स कशाशी रिलेटेड आहे तर सिव्हिल सर्व्हिसेसशी रिलेटेड आहे. मग त्याच्यामधले कॅन्डिडेटचं जनरल अवेअरनेस कसं आहे ते काय करणार आहेत तर क्वेश्चन्स थ्रू चेक करण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा त्याच्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे क्वेश्चन्स आर लायकली टू टेस्ट द कॅन्डिडेट्स बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ ऑल रिलेव्हंट इश्यूज, द ॲबिलिटी टू अनालाइज अँड टेक अ व्ह्यू ऑन कन्फ्लिक्टिंग सोशिओ इकॉनॉमिक गोल्स, ऑब्जेक्टिव्स अँड डिमांड्स. आता याच्यात त्यांनी काय मेन्शन केले की कुठलीही गोष्ट असेल त्याची बेसिक गोष्टीची कॅन्डिडेटला माहिती आहे का नाही. म्हणजे समजा आता जर क्लायमेट चेंज होतं किंवा टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, आता टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे तर मग नेमकं ते का होतं आहे, त्याच्या मागची कारणं काय असली पाहिजे, त्याच्यानंतर मग काही त्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट उद्भवत आहेत का काय, तर त्या ज्या गोष्टी तर कॅन्डिडेटला काय करायला पाहिजे की कुठला इव्हेंट जो असेल तर एक क्युरियस माइंडने त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि तो विषय जो असेल किंवा तो फिनॉमिना असेल तो समजून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना एक्सपेक्टेड काय आहे कॅन्डिडेटकडनं, जे सोशिओ इकॉनॉमिक गोल्स आहेत आपल्या देशाचे, म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट्समध्ये बघितलं की समाजामध्ये ज्या काही कमतरता दिसतात, म्हणजे वुमनला चांगलं स्थान आता मिळायला सुरुवात होत आहे, पण काही ठिकाणी काय होतं तर आपल्याला जेंडर डिस्क्रिमिनेशन दिसतं. इकॉनॉमिक गोल्स असतात, मग इकॉनॉमिक गोल अचीव करत असताना पुन्हा इंडस्ट्रियलिस्ट पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर जे काही आपले कॉमन किंवा पुअर पीपल्स असतील ते पण इम्पॉर्टंट आहे. त्यांच्यामध्ये जर कॉन्फ्लिक्ट क्रिएट होत असला पॉलिसी लेवलला तर सोशिओ इकॉनॉमिक गोल्सच्या कंटेक्स्टमध्ये, मग ते तुम्ही त्या ठिकाणी तुमचं व्ह्यू पॉईंट काय असला पाहिजे तर ते तुमच्याकडे क्लिअर असले पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह अँड डिमांड्स म्हणजे आणि कॅन्डिडेटला ह्या गोष्टी काय करायला पाहिजे तर व्यवस्थित अनालाइज करता आल्या पाहिजे आणि जे गव्हर्नमेंटला एक्सपेक्टेड आहे ऑन द लाईन्स ऑफ गव्हर्नमेंट किंवा तुम्ही म्हणू शकता ऑन द लाईन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ते कॉन्स्टिट्यूशन लाईन्समध्ये तुम्हाला डिसिजन जी असेल किंवा तुमचं जे ओपिनियन आहे ते ओपिनियन असायला हवं. आणि हे करत असताना कॅन्डिडेटने काय करायला पाहिजे, त्यांचं जे आन्सर आहे तर ते आन्सर रिलेव्हंट असलं पाहिजे, म्हणजे डायग्रेस होता कामा नये, मिनिंगफुल असलं पाहिजे आणि सक्सेंट आन्सर असलं पाहिजे. पुन्हा तेच अगोदर जे शब्द उच्चारले म्हणजे ऑर्डरली, इफेक्टिव्ह आणि एक्झॅक्ट एक्सप्रेशन विथ ड्यू इकॉनॉमी ऑफ द वर्ड्स, हाच कॉन्टेक्स्ट त्यांनी याच्यात घेतलेला आहे. म्हणजे जो प्रश्न विचारलाय त्याचंच उत्तर द्या आणि जेवढा पार्ट विचारलाय तेवढाच द्या. अननेसेसरी इकडे तिकडे हे करू नका, म्हणजे डायव्हर्ट होऊ नका. त्याच्यानंतर तुम्ही उत्तर द्याल तर ते मिनिंगफुल असलं पाहिजे. म्हणजेच काय की उत्तरासंदर्भात तुम्ही फक्त कीवर्ड टाकले आणि ती कीवर्ड तुम्हाला समजताय पण समोरच्याला समजतच नाहीये तर मग त्याला काही अर्थ नाही. म्हणजे तुमची स्टेटमेंट लिहा ते मिनिंगफुल असलं पाहिजे, सेल्फ एक्सप्लेनेटरी असलं पाहिजे. आणि सक्सेंट आन्सर म्हणजे काय, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन, जास्तीत जास्त व्ह्यू पॉईंट्स तुम्ही कमीत कमी शब्दामध्ये कसं लिहू शकता ते सक्सेंट म्हणजे क्रिप्स असलं पाहिजे. आता युपीएससीच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर त्यांनी काय सांगितलं, स्कोप ऑफ द सिलेबस फॉर ऑप्शनल सब्जेक्ट 6th पासून ते 7th पर्यंत ते काय असणार ऑनर्स डिग्री. ऑनर्स डिग्री म्हणजे काय, ग्रॅज्युएशनच्या वरती आणि मास्टर डिग्रीच्या थोडं खाली, याला ऑनर्स डिग्री म्हटलेलं आहे. आणि बाकीच्या याच्या जे काही असणार आहेत सब्जेक्ट्स ते बाकीचे सब्जेक्ट्स म्हणजे GS 1, 2, 4 आणि SA तर हे ग्रॅज्युएशन लेवलला. आणि जे काही टेक्निकल सब्जेक्ट्स यांनी मेन्शन केलेले आहे म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, लॉ ज्या काही असते करस्पॉन्डन्स टू द बॅचलर्स डिग्री, म्हणजे हे जे 3 सब्जेक्ट्स म्हणजे इंजिनिअरिंग रिलेटेड, मेडिकल सायन्स आणि लॉ हे ग्रॅज्युएशनच्या लेवलचे असते. तर आपण आता MPSCकडे घेऊया. आता MPSC राज्यसेवेमध्ये त्यांनी जे ऑप्शनलची पण कॉन्टेक्स्ट कन्सिडर केलेला आहे, हा कुठला कन्सिडर केलेला आहे तर पदवी केलेला, म्हणजे ऑनर्स डिग्री वगैरे आहे का तर नाही, तर पदवीच्या लेवलला म्हटले त्यांनी. पण डिफिकल्टी लेवल ऑनर्स आणि पदवी लेवल जर क्वेश्चन डिफिकल्ट आला तर तुम्ही त्या ठिकाणी काय होईल की क्वेश्चन नाही करू शकणार, तुम्ही पदवीच्या मनाने फार डिफिकल्ट वगैरे विचारलं नाही तर ते UPSCच्या लेवलला सुद्धा हे ऑप्शनलचे क्वेश्चन जातील. मग आता जे UPSCने मेन्शन केलेलं आहे ना UPSCच्या कॅन्डिडेटसाठी इन्स्ट्रक्शन्स म्हणून, तेच आपण काय केलेलं आहे या ठिकाणी मराठीमध्ये लिहून दिले, जेणेकरून जे कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सला त्या गोष्टी समजल्या पाहिजे जे मराठीमधून प्रिपेअर करणार आहेत. आणि MPSC राज्यसेवेने असल्या काही गोष्टी मेन्शन नाही केलेल्या आहेत, पण आपण कॅन्डिडेटसाठी हे अवेलेबल याच्यासाठी करून दिलेलं आहे की ज्यावेळेस तुमचा एंड गोल तुम्हाला अचीव करायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहिणार आहात आणि तुमची आन्सर कॉपी ही एक्झामिनरकडे जाणार आहे, तर त्याच्यात त्यांनी ऑलरेडी मेन्शन करून दिले की तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे. ते जर तुम्हाला अगोदर माहीत असलं ना तर तुमची अभ्यास करण्याची दिशा आणि डायरेक्शन म्हणजे तुमच्या अभ्यासाची जी डायरेक्शन ते राईट डायरेक्शनला जाईल. आणि तुमच्या नोट्समध्ये कशा गोष्टी असल्या पाहिजे किंवा तुमच्या आन्सरमध्ये काय असलं पाहिजे हे कुठपर्यंत तुम्हाला चांगलं समजू शकतं जर तुम्हाला समोरच्याचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते एक्सपेक्टेशन समजतील. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टीवर फार भर द्यायचा आहे. म्हणजे पुन्हाच की हस्तलेखन म्हणजे तुमची जी हँडरायटिंग आहे ती ही फार काय असली पाहिजे, फार सुंदर नाही पण एकदा वाचल्यानंतर व्यक्तीला लगेच समजली पाहिजे, त्याला दुसऱ्यांदा ती ओळ किंवा तो शब्द वाचायची गरज पडली नाही पाहिजे. हा एक गोष्ट. त्याच्यानंतर नॉलेज जे असणार ते इनडेप्थ लागणार आहे, वरवरच्या नॉलेजसाठी उत्तरं दिली जाणार नाही.
आणि कॅन्डिडेटला आन्सर लिहिताना कसं लिहायचं आहे, सुव्यवस्थित म्हणजे ऑर्डरली, प्रभावी, इफेक्टिव्ह आणि अचूक, एक्झॅक्ट. म्हणजे जे विचारलंय ना जसं लिहिलं ते करेक्ट लिहा. फॅक्च्युअली एरर करू नका, कमिट करू नका. येत नसेल तर लिहू नका. मग आता याच्यामध्ये काय आहे की सुव्यवस्थित लिहिलं, म्हणजे जसं ऑर्डरली तुम्हाला अगोदरच सांगितलं की अगोदर जो पॉईंट महत्वाचा आहे तो पहिला आला पाहिजे, त्याच्यानंतर कमी महत्वाचा, नंतर कमी महत्वाचा, आणि सगळ्यात शेवटी काय असणार, रिलेटेड पॉईंट पण त्या कॉन्टेक्स्टमध्ये गाऊन असलेला. या पद्धतीने तुम्हाला काय असलं पाहिजे, तुमचं ऑर्डरली रिटर्न असले पाहिजे. प्रभावी म्हणजे तुम्ही जे लिहिणार आहात ते इफेक्टिव्ह असलं पाहिजे. इफेक्टिव्हचा अर्थ काय, जे विचारले ते लिहा. आणि एक्झॅक्ट म्हणजे काय, तुम्ही जो सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स वगैरे जसे देणार आहात तर त्याच्यामध्ये त्याला बेसिस वगैरे असला पाहिजे. SI युनिटचा वगैरे उपयोग केला पाहिजे. आणि पुन्हा मराठी भाषेतील तांत्रिक संज्ञांसाठी, म्हणजे तुम्ही मराठीत उत्तर लिहितायत पण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वगैरे असं एखादी टर्मिनॉलॉजी झाली की ज्याचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये म्हणजे मिळतच नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, त्या इंग्रजी वर्डचं मराठीमध्ये म्हणजे देवनागरी भाषेमध्ये लिहा. जी लिपी तुम्ही यूज करणार ती देवनागरीमध्ये लिहा. इंग्लिशमध्ये लिहू शकतात आणि इंग्लिशमध्ये ब्रॅकेटमध्ये टाकलं तर त्याला देवनागरीमध्ये लिहा. म्हणजे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर विचारलं, आता तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी मराठीमध्ये पर्यायी शब्द आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, पण तुम्हाला नाही सुचला तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कंसात लिहिलं आणि त्याच्या बाहेर कंसाच्या नंतर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे देवनागरीमध्ये लिहिलं तर ते वर्कआउट होते. पण हे कशासाठी, फक्त टेक्निकल टर्म्ससाठी. याचा म्हणजे विपर्यास नाही केला पाहिजे कॅन्डिडेटने. मग आता MPSC राज्यसेवा मेन्ससाठी पण काय तुमची क्रायटेरिया लक्षात असलं पाहिजे, आपण ते पुन्हा UPSC कडून लक्षात घेऊया. UPSC पुन्हा मुख्य परीक्षेचा जो उद्देश आहे माहिती आणि स्मरणशक्ती चेक करण्यासाठी नाही, तर जे इंटेलेक्च्युअल ट्रेट्स आहेत ते प्रश्नपत्रिकांचे जे मानकीय स्वरूप असणार आहे की सुशिक्षित व्यक्ती अभ्यास केल्याशिवाय त्याची उत्तरं देऊ शकेल, पण आपल्याला अभ्यास करावा लागतो हे लक्षात ठेवा. मग उमेदवाराची जी क्षमता चाचणी, कुठल्या गोष्टींवर उमेदवाराला असेस केलं जाईल, त्याची जी मूलभूत समज आहे, म्हणजे समाजामध्ये की परस्पर विरोधी सोशो इकॉनॉमिक कन्फ्लिक्टिंग गोल्स असतात, ऑब्जेक्टिव्ह असतात, लोकांच्या मागण्या होतात, तर त्याच्यावर कॅन्डिडेटला बॅलन्स ओपिनियन असलं पाहिजे. त्याची जी दृष्टिकोन ठेवण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे, म्हणजे त्याचे स्वतःचे व्ह्यू पॉईंट्स असले पाहिजे. म्हणजे उद्या उठून तुम्ही ऑफिसमध्ये झाला त्याच्यानंतर तुम्ही काय ॲज अ लिडरशिप म्हणून वर्क करत आहात आणि त्या लिडरशिपमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल, तर डिसिजन घेत असताना तुमची थॉट प्रोसेस ही क्लिअर असली पाहिजे. तर हे तुमची क्लिअर असेल तर तुम्ही डिसिजन घेऊ शकतात. तर तुम्ही पहिलेच बुचकळ्यात असाल, तुम्ही जर थॉट प्रोसेसमध्ये तुमच्या गडबड असेल तर तुम्ही काय करू शकणार, तर डिसिजन नाही घेऊ शकणार. त्यासाठी ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं की कॅन्डिडेटने लिहित असताना रिलेव्हंटच आन्सर लिहिलं पाहिजे, मिनिंगफुल लिहिलं पाहिजे आणि सक्सेंट लिहिलं पाहिजे. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आता याच्यानंतर जर बघितलं तर शेवटचे आपल्याला याच्यामध्ये पार्ट राहतो तो इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट. आता याचा फक्त तुम्हाला वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला याचा जो फायदा असणार आहे तो तुम्हाला नंतर होईल, शेवटी होईल, इंटरव्ह्यूसाठी होईल किंवा पर्सनॅलिटी टेस्टसाठी होईल. आता याच्यात UPSCने मेन्शन केलेलं आहे, हे राज्यसेवेच्या याच्यात मेन्शन नाही केलेलं. तर कॅन्डिडेटला काय आहे की त्यांना कसं परफॉर्म करावं लागणार आहे की जे बोर्ड ऑफ मेंबर्स असतील, म्हणजे जे इंटरव्ह्यू कंडक्ट करतील त्यांच्यासमोर तुमचा काय असणार आहे, बायोडेटा असणार आहे किंवा UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याला DF म्हणतात, डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म. मग आता ते कॅन्डिडेटला क्वेश्चन जे विचारले जातील हे कसे विचारले जाऊ शकतात, द मॅटर्स ऑफ जनरल इंटरेस्ट, जनरल इंटरेस्टचे जे क्वेश्चन्स आहेत ते. आता जो म्हणजे ऑब्जेक्ट आहे किंवा इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट ही जी कंडक्ट केली जातं तर त्याचं ध्येय काय आहे किंवा त्याचं एम काय आहे, तर त्यांना फक्त काय करायचे, कॅन्डिडेट हा सिव्हिल सर्व्हिसेससाठी ज्या पोस्टसाठी ते अपियर करतात त्याच्यासाठी सुटेबल आहे का नाही हे ते काय करणार आहेत तर चेक करणार आहेत. त्याच्यामध्ये चेक करत असताना ते कॅन्डिडेटचे मेंटल कॅलिबर म्हणजे काय, क्वेश्चन्स विचारले जात असताना कॅन्डिडेट कसा रिॲक्ट करतो, कसं त्याला लक्षात राहतं, त्याची जी मेंटल कपॅसिटी ती कशी आहे, तो किती डायव्हर्स पद्धतीने थॉट करू शकतो, कसा रिॲक्ट करू शकतो, सगळ्या गोष्टीच्या मेंटल कॅलिबरमध्ये येतात, त्याच्यामध्ये ते चेक केले जातील. मग आता याच्यामध्ये त्यांना पुन्हा काय एक्सपेक्टेड आहे की इंटेलेक्च्युअल ट्रेट्स क्वालिटीज असल्याच पाहिजे, म्हणजे तो वेल रेड असला पाहिजे, त्याच्याकडे नॉलेज असलं पाहिजे, पण त्याच्यासोबतच तो काय असला पाहिजे, त्याच्यामध्ये सोशल त्याचे जे ट्रेट्स असतील तर ते चांगले असले पाहिजे. सोशल ट्रेट्स म्हणजे काय, त्याची समाजाबद्दलची जी बांधिलकी आहे तर ती व्यवस्थित असली पाहिजे. कारण त्याला काम कोणासाठी करायचं आहे, कॅन्डिडेटला सिलेक्ट झाण्यासाठी, तर लोकांप्रती. जर त्याला लोकांप्रती जर आस्था नसेल, सहानुभूती नसेल, तर तो लोकांप्रती चांगलं काम करू शकतो का नाही. तर मग ह्या ज्या काही सोशल ट्रेट्स वगैरे असतील, म्हणजे लोकांमध्ये मिसळता चांगलं जमलं पाहिजे, लोकांच्या ज्या काही गोष्टी ते समजून घेण्यात त्याला इंटरेस्ट असला पाहिजे, ह्या गोष्टी त्याच्यातून चेक केल्या जातील. आणि त्यांचा जो इंटरेस्ट असणार आहे करंट अफेअर्समध्ये किंवा करंट याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी चालू आहेत त्या बेसिसवर काही क्वेश्चन्स विचारले जातील. मग त्याच्यात त्यांनी काही क्वालिटीज मेन्शन केलेल्या आहेत, या काही सगळ्याच याच्यात नाही आहे, याच्यापेक्षा पण बाहेरच्या असतील, पण या इम्पॉर्टंट त्यांनी मेन्शन केलं आहे. मग मेंटल अलर्टनेस, ते जसे क्वेश्चन विचारताय तर तुम्हाला समजतोय का,
त्यांनी जर काही जॉब केला तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला लक्षात येतोय का, म्हणजे तुमचं अलर्टनेस किती आहे तो. मग क्रिटिकल पॉवर्स ऑफ असिम्युलेशन म्हणजे विचारलेला क्वेश्चन हा तुम्ही किती डायमेन्शनने समजून घेताय ते. आणि उत्तर देत असताना क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन म्हणजे तुम्ही जे आर्ग्युमेंट देत असतात ते क्लिअर आहेत का नाही. त्याच्यानंतर एक आर्ग्युमेंट दुसऱ्या आर्ग्युमेंटला लिंक होतंय का नाही. तर एक आर्ग्युमेंट एक डायरेक्शनला जाते, दुसरं आर्ग्युमेंट दुसऱ्या डायरेक्शनला जाते, ते नाही देत असताना पण काय लॉजिकल एक्सपोजिशन असलं पाहिजे. मग बॅलन्स ऑफ जजमेंट म्हणजे काय, एखादा कॉन्ट्रोवर्शियल जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर ते देत असताना तुम्ही एकच स्टँड म्हणजे तुमचा स्टँड जरी एक असला फॉर्म असला तर तुम्ही तुमच्या स्टँडला आर्ग्युमेंट देत असताना तुमच्या स्टँडच्या अगेन्स्टचे पण जे काउंटर आर्ग्युमेंट्स आहेत ते तुम्ही दिले पाहिजे. आणि काउंटर आर्ग्युमेंट्स दिल्यानंतर तुम्ही तुमचा स्टँड का ठेवतायत हे पण तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे. म्हणजे जे जजमेंट तुम्ही द्याल तर ते बॅलन्स ऑफ जजमेंट्स असले पाहिजे. व्हरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, भरपूर सब्जेक्ट्समध्ये म्हणजे ह्याचं करंट अफेअर्स रिलेटेड पार्ट वगैरे असणार आहे किंवा तुमचे एज्युकेशन केलेलं असेल, तुम्ही किती डायव्हर्स तुमचे हॉबीज असतील, तुम्ही किती हॉबीज वगैरे परस्यू करतायत, काय करतायत, त्याच्या संदर्भातला जो इंटरेस्ट आहे तो व्हरायटी अँड डेप्थमध्ये चेक केला जाईल. मग ॲबिलिटी फॉर सोशल कोहिजन जसं अगोदर सांगितलं, हे जे सोशल ट्रेट्स आहेत ना, हे सोशल ट्रेट्समध्ये काय, हे सोशल कोहिजनमध्ये म्हणजे समाजाबद्दलची बांधिलकी, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. त्या डिटेलमध्ये आपण पुढच्या स्टेजेस ज्यावेळेस इंटरव्ह्यूच्या बाबतीत बोलू त्यावेळेस बघूया. नंतर मग तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आहेत का नाही, इंटेलेक्च्युअल अँड मोरल इंटेग्रिटी आहे का नाही, थॉट प्रोसेसमध्ये तुमची एकाग्रता आहे का नाही, आणि मोरल इंटेग्रिटी म्हणजे तुम्ही किती एथिकल आहात, किती म्हणजे तुम्ही जे लिहिलेलं आहे, तुम्ही जे बोलता आहेत ते सुसंगत आहेत का नाही, तर त्याच्यामध्ये किती तफावत आहे ते. पुन्हा त्याच्यात त्यांनी म्हटले की पर्सनॅलिटी टेस्टची जी काही टेक्निक आहे ना, हे स्ट्रिक्ट क्रॉस एक्झामिनेशन होत नाहीये. म्हणजे काही तुम्हाला प्रश्न विचारले आणि तुम्हाला समजा 10 प्रश्न विचारले आणि तुम्ही 10पैकी 10चे उत्तर दिले तर तुम्हाला चांगले गुण मिळतील, नाही, हे असं होणार नाही. होऊ पण शकतं, नाही बनू शकत. समजा तुम्हाला 10 प्रश्न विचारले, 10पैकी तुम्हाला 3 उत्तर देता आले, 7 देता येणार नाही, म्हणजे तुम्ही काय फेल होणार आहेत का, तुम्हाला मार्क मिळणार आहेत का, नाही. त्या प्रोसेसमध्ये हे जे इंटरव्ह्यू पॅनल असणार ते इंटरव्ह्यू पॅनल ह्या गोष्टी असेस करतील. ह्या गोष्टी असेस करत असताना तुम्ही उत्तरं तुमच्याकडे देता आली किंवा नाही देता आली, आणि नाही देता आली तर तुम्ही कसे रिॲक्ट होतात, तुम्ही कसं बोलतात, कसं कन्व्हिन्स करून सांगतात, तर त्या गोष्टीवर डिपेंड करणार तुम्हाला मार्क कसे मिळतील. म्हणजे काय, हा कन्व्हर्सेशन मेथड जो आहे तो कन्व्हर्सेशन मेथड थ्रू काय होत आहेत की पर्सनॅलिटी टेस्ट ही कंडक्ट केली जाते. आणि पुन्हा याचा पर्पज काय, तो पर्पज जो कन्व्हर्सेशन चालणार त्याचा, तर कॅन्डिडेटच्या मेंटल क्वालिटीज असतील त्या मेंटल क्वालिटीज त्यांना समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे कॅन्डिडेट हा सिव्हिल सर्व्हिसेसच्या पोस्टसाठी किती कॅपेबल आहे किंवा किती सुटेबल आहे हे ते चेक करतायत. याच्यात म्हटलेलं आहे की इंटरव्ह्यू बोर्डला माहिती आहे की तुमचे जे काही नॉलेज आहे ते नॉलेज ऑलरेडी प्रिलिम्स आणि मेन्समध्ये जे काही असेल ते चेक केलं गेलेलं आहे. मग आता याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की कॅन्डिडेटने काय केलं पाहिजे, त्यांचा जो इंटरेस्ट असेल तो त्यांचा स्पेशल सब्जेक्ट्स म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन वगैरे झालेले आहेत ते, आणि त्याच्यानंतर करंट इव्हेंट्स. मग करंट इव्हेंट्स म्हणजे काय, त्यांच्या सभोवताली ज्या गोष्टी घडत आहेत, मग जर सभोवताली घडत असताना त्यांचे डिस्ट्रिक्ट रिलेटेड, स्टेट रिलेटेड, स्टेटच्या सराउंडिंगला जे स्टेट्स असतील ते, देशात कुठल्या गोष्टी घडत आहेत, त्याच्यानंतर इंटरनॅशनल लेवलला कुठल्या गोष्टी घडत आहेत, त्याच्यानंतर नवीन काही टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट होते का, नवीन थॉट्स प्रोसेस वगैरे जे काही असतील ते काही येत आहेत का. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये काय असलं पाहिजे की कॅन्डिडेट हा त्या गोष्टींसंदर्भात ॲक्वेंटेड असला पाहिजे, कॅन्डिडेटला त्या गोष्टींची ओळख असली पाहिजे. असं एक्सपेक्टेशन कोणाला आहे, तर त्या इंटरव्ह्यूला आणि इंटरव्ह्यू बोर्डला आणि कमिशनला. आता या सगळ्या ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या, आता इंटरव्ह्यूचा जो पार्ट आहे तो मी फक्त तुम्हाला याच्यासाठी सांगितला की काही कॅन्डिडेटला अपिअर होण्यासाठी अजून 2 ते 3 वर्ष आहेत. मग 2 ते 3 वर्ष जर तुमच्याकडे असतील तर त्यामध्ये ह्या गोष्टी काहींमध्ये जर नसेल तर त्या आत्मसात करा, किंवा तुम्ही ज्यावेळेस तुमचं डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहात तर त्यामध्ये ज्या गोष्टी रिक्वायर्ड असणार आहेत, मग त्याच्यामध्ये असू शकतं तुमचा हॉबीज, तुम्ही काय करता, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, तर तुमचा हॉबीज आणि इंटरेस्ट अजूनपर्यंत कोणत्या कॅन्डिडेटकडे जर नसेल तर त्या परस्यू करण्यासाठी तुमच्याकडे टाईम मिळतो, जेणेकरून ते ज्यावेळेस तुम्ही DF मेन्शन कराल तर ह्या ज्या क्वालिटीज आहेत ह्या क्वालिटीज त्याच्यामधून रिफ्लेक्ट झाल्या पाहिजे किंवा तुम्ही स्वतःवर वर्कआउट करू शकतात. तर त्यासाठी हा फक्त इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्टचे जे डिस्क्रिप्शन UPSCने मेन्शन करून दिलं, हे MPSC राज्यसेवेमध्ये अजून दिलेलं नाही, तर त्यासाठी ते डिस्कस केले. तर आजचा जो मोठं होता तर याचं मिनिंग काय होतं की पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये जे आपण बघितलं त्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये की कॅन्डिडेटला जर प्रिपेअर करायचं असेल तर याच्यामध्ये ना मी तुम्हाला काही सिलेबस सांगितलं ना काही सांगितलं, मी फक्त तुम्हाला एंड गोल सांगितलं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहिणार आहात आणि पेपर लिहित असताना तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, तर ह्या याच्यामध्ये आपण गोष्ट ते डिस्कस केली पहिल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यातला जो पहिला लिंक होती, म्हणजे पहिली लिंक आपण काय मागच्या जे तुम्हाला सांगितलं मी की आपण एक एक गोष्ट करून ह्या गोष्टी फोल्ड करून घेणार आहोत. म्हणजे स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी या आयोगाचा आणि एक्झामिनेशनच्या नेचरला समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून पहिला जो टॉपिक होता याच्यामध्ये अंडरस्टँडिंग द नेचर अँड स्ट्रक्चर ऑफ UPSC मेन्स आणि MPSC स्टेट सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन.
मग त्या दृष्टिकोनातून आपण हे जे लेक्चर आहे म्हणजे हा जो व्हिडिओ तो हा व्हिडिओ कंडक्ट केला. या व्हिडिओमध्ये मला महत्त्वाचं तुम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या, एक तर तुम्हाला स्ट्रक्चर माहिती आहे, एक्झामिनेशन किती स्टेजेसमध्ये कंडक्ट केलं जातं त्यासुद्धा माहिती आहे, कुठल्या पेपरमध्ये क्वेश्चन म्हणजे त्याचे मार्क क्वालिफाय केले जातात किंवा धरले जातात ते सुद्धा बऱ्याचशा कॅन्डिडेट्सला गोष्टी माहीत असतात. पण आजच्या याचा जो मोटो होता तो महत्त्वाचा मोटो म्हणजे मेन एक्झामिनेशनमध्ये कमिशनला कॅन्डिडेटकडून कुठल्या गोष्टी एक्सपेक्टेड आहेत त्या गोष्टी फोकस करणे. कारण तुमच्या आन्सर रायटिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचे हे पॉईंट्स इम्पॉर्टंट राहणार आहे. हे आणि पुढे दिलेले पॉईंट त्याच्या हा पॉईंट, त्याच्यानंतर हे जो मेन एक्झामिनेशनवाला पॉईंट आहे ना हे वाले पॉईंट, हे पॉईंट जसं जसं आपण पुढे जाणार आहोत तसं तसं काय आहे की तुमच्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. इम्पॉर्टंट कुठल्या दृष्टिकोनातून, पुन्हा सिलेबस स्टडी करत असताना कसा, कुठल्या लेवलला म्हणजे तुमची डेप्थ कुठली असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे वेल एज्युकेटेड पर्सन म्हणजे काय त्याचं एक तर डेफिनेशन किंवा ते तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर कमिशनला एक्सपेक्टेड काय आहेत, त्याच्यानंतर तुम्ही उत्तर कसे लिहिले पाहिजे, म्हणजे तुमची लँग्वेज कशी असेल, उत्तर कशी असतील, कुठल्या डेप्थपर्यंत लिहिले पाहिजे, कुठल्या वेमध्ये लिहिली पाहिजे ते समजून घेण्यासाठी कमिशनला तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर आजचा जो व्हिडिओचा मेन गाभा होता तो मेन गाभा काय होता की मेन एक्झामिनेशनची जी डिमांड आहे ना, जे कमिशन कॅन्डिडेट करून करते ते समजून घेणे. आता तुम्ही म्हणाल सर राज्यसेवेमध्ये दुसरं काही असेल का, नाही, सिलेबस कॉपी म्हणजे ॲज इट इज त्यांनी उतरलेलं आहे. तर तुम्ही हे जर फॉलो केलं ना ऑब्व्हियसली तुम्हाला MPSC राज्यसेवेमध्ये सुद्धा याचा 101% फायदा होणार आहे. तर आपल्या आन्सर रायटिंगसाठी किंवा आपण जेव्हा सध्या पुढे सिलेबस डिस्कस करू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस करू, त्याच्यानंतर लँग्वेज चुजिंग किंवा लँग्वेजच्या बाबतीत डिस्कस करू, ते करत असताना तुम्हाला हा पॅटर्न किंवा हा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा. मी पुन्हा एकदा नमूद करून सांगतो, आजचं जे आपला व्हिडिओ झालेला आहे त्याचा महत्त्वाचा जो गाभा होता तो काय होता की हे जे म्हणजे कमिशनला कॅन्डिडेटकडून एक्सपेक्टेड गोष्टी आहेत, हँडरायटिंग, त्याच्यानंतर नॉलेज कसं असलं पाहिजे, रायटिंग कशी असली पाहिजे, तेच या गोष्टी समजून घ्या. पुन्हा आता हे इंग्लिशमध्ये दिले, काही कॅन्डिडेटला मग आता मराठीमध्ये पाहिजे तर नो इश्यू, तुम्ही आपल्या साईटवर जा सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्सअप.com, त्याच्यामध्ये गेल्यानंतर याचं पहिलंच आर्टिकल आहे. म्हणजे होमला गेले तुम्ही, होम पेजवर गेल्यानंतर सेकंड याच्यावर जा, सेकंड पेजला, आणि सेकंड याच्यात गेल्यानंतर आपण हे पहिलं जे काही आर्टिकल टाकलं होतं मी ते त्या संदर्भात होतं, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली इथे आल्यानंतर तुम्हाला याच्यात लक्षात येईल की MPSC राज्यसेवा मेन एक्झामला नवीन अभ्यासक्रमाकडून नुसार उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा आणि MPSC राज्यसेवा, मग हे जे मराठीत आहेत मी मराठीत लिहून दिलेले, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या हातामध्ये लिहून घ्या की कमिशनला तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, आय थिंक आज आपण ज्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत, अंडरस्टँडिंग द नेचर अँड स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन, ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आणि हे समजण्यासाठी तुम्हाला पहिलं व्हिडिओ पण व्यवस्थित बघणे आवश्यक आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की सिलेबस वगैरे कसं असेल, काय असेल. आता ह्या लेक्चर म्हणजे स्ट्रॅटेजी सिरीजमध्ये तुम्हाला गोष्ट समजत आहेत का नाहीत ते प्लीज कमेंटद्वारे मला कळू द्या, जेणेकरून मला लक्षात येईल की ह्याच्यात कॅन्डिडेटला समजतं आहे का नाही. आणि जर काही इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता असेल तर ऑब्व्हियसली तुमचे जे फीडबॅक आहे तो वेलकम आहे. आणि ही जी स्ट्रॅटेजी सिरीज वगैरे असणार आहे ही तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. या व्यतिरिक्त तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे, तुमच्या स्टडीमध्ये काय अडचणी आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला सुचवू शकतात, किंवा त्याच्यावर पण आम्ही काय करणार आहोत तर तुम्हाला किती फायदा होऊ शकेल यासाठी स्ट्रॅटेजी किंवा काही जे इनपुट्स आमच्याकडनं देतील ते इनपुट्स आम्ही देण्याचा प्रयत्न करू. तर आता आपण थांबूया आणि लवकरच आपण भेटूया की सिलेबस समजून कसा घ्यायचा या संदर्भात. आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला UPSC आणि MPSC राज्यसेवा न्यू पॅटर्ननुसार आवश्यक असणारी आणि अतिमहत्त्वाची माहिती ही वेळोवेळी मिळेल. धन्यवाद.